छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. वर्गशिक्षिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्ज. इयत्ता दुसरी. विषय गणित. घटक गुणाकार पूर्वतयारी. नमस्कार बालमित्रांनो. बाळांनो, ह्या एकूण 4 प्लेट्स आहेत आणि प्रत्येक प्लेट्समध्ये 2-2 पेरू आहेत. आता आपल्याला हे एकूण पेरू किती आहेत ते मोजायचे आहे. चला तर मग मोजूया ना आपण किती पेरू आहेत ते. बघा, 2 + 2 + 2 + 2 बरोबर किती पेरू झाले? 8 पेरू झाले. आता आपण पुढील चित्र पाहूया. आता बाळांनो, ह्या चित्रामध्ये एकूण 8 प्लेट्स आहेत आणि प्रत्येक प्लेटीमध्ये 2-2 पेरू आहेत. आणि आता आपल्याला काय करायचे आहे, तर एकूण पेरू किती आहेत ते आपल्याला मोजायचे आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 बरोबर किती पेरू झाले? 16 पेरू झाले. बाप रे, किती वेळा मोजावे लागले आणि किती वेळ लागला की नाही हे पेरू मोजण्यासाठी. परंतु बाळांनो, अशी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असेल तर संख्यांचे पाढे उपयोगी पडतात बरं का. आणि आपण ते आता शिकणार आहोत. तुम्ही थोडेसे पाढे तयार केले तर अशा बेरजा तुम्हाला अगदी पटकन करता येतील. आता आपण पुढील चित्र पाहूया. आता ह्या चित्रामध्ये एकूण 4 प्लेट्स आहेत आणि प्रत्येक प्लेटीमध्ये 3-3 संत्री आहेत. आता आपण ही एकूण संत्री किती आहेत ते पाहूया. 3 + 3 + 3 + 3. मग आता ही एकूण किती संत्री झाली? 12 संत्री झाली. आता पुढील चित्र पाहूया. बघा, कशाचं चित्र दिसत आहे हे? कासव. या चित्रामध्ये कासव आहेत की नाही? आणि प्रत्येक रांगेमध्ये 6 कासव आहेत. आणि एकूण किती रांगा आहेत? तर 3 रांगा आहेत. तर बाळांनो, आता आपल्याला काय करायचे आहे? तर हे किती कासव आहेत ते आपल्याला मोजायचे आहे. चला तर मग मोजूया ना आपण. 6 + 6 + 6 बरोबर किती कासव झाले? 18 कासव झाले. आता पुढील चित्र पाहूया आपण. बघा बाळांनो, ही एकूण गुलाबाची रोपे आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये बघा बरं तुम्ही किती रोपे आहेत ते. तर आपण आता बघूया. बघा, एकूण ओळी किती आहेत रोपांच्या? 5 ओळी आहेत. आणि एका ओळीमध्ये किती रोपे आहेत? तर 3 रोपे आहेत. आणि आता आपल्याला काय करायचे आहे? ही एकूण रोपे किती आहेत ते पाहायचे आहे. मग एकूण रोपे किती आहेत? 15 आहेत. म्हणजेच आपण काय केले? 3 + 3 + 3 + 3 + 3 बरोबर 15. म्हणजेच 5 वेळा 3 घेऊन केलेली बेरीज हे आपण असे लिहू. आता खाली बघा काय लिहिले आहे? 3 × 5 बरोबर 15. याचे वाचन 3 × 5 बरोबर 15 असे सुद्धा करतात बरं का. आता हे चिन्ह जे आहे ना बाळांनो, ते गुणाकारासाठी वापरले जाते. हे गुणाकाराचे चिन्ह आहे आणि आज आपण गुणाकारच शिकणार आहोत. एकच संख्या पुन्हा पुन्हा घेऊन बेरीज केली की त्या संख्येचा पाढा तयार होतो आणि आपण तो पाढा तयार करणार आहोत. तर आता आपण काय बघणार आहोत? तर आता आपण पाढे तयार करणार आहोत. तर बाळांनो, सुरुवातीला आपण आता 2चा पाढा तयार करूया. बघा बरं, 2 × 1 म्हणजेच 2 एक वेळा घेतलेले आहेत म्हणजे 2. त्याला म्हणायचे आहे बे एके बे. 2 × 2 2 जे आहेत ते आपण 2 वेळा घेतले आहेत म्हणजेच त्याचं उत्तर आलेलं आहे 4. बे दुणे 4. 2 × 3 2 जे आहेत ते 3 वेळा घेतलेले आहेत म्हणजे त्याचे उत्तर आलेले आहे 6. बे त्रिक 6. 2 × 4
म्हणजेच 2 जे आहेत ते आपण 4 वेळा घेतलेले आहेत. त्याचं उत्तर आलेलं आहे 8. बेचोक 8. 2 गुणिले 5 म्हणजेच 2 जे आहेत ते आपण 5 वेळा घेतलेले आहेत आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 10. बेपाचे 10. 2 गुणिले 6. 2 जे आहेत ते 6 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आलेले आहे 12. बेस आहे 12. 2 गुणिले 7 म्हणजेच 2 7 वेळा घेतलेले आहेत. त्याचं उत्तर आलेलं आहे 14. बेस आहे 14. 2 गुणिले 8. 2 8 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आलेले आहे 16. बे 8 16. 2 गुणिले 9. त्याचे उत्तर आलेले आहे 18. बे 9 18. 2 गुणिले 10. 2 10 वेळा घेतलेले आहेत. मग त्याचं काय उत्तर आलेलं आहे 20. म्हणजेच बेद आहे 20. अशाच प्रकारे आता आपण 3चा सुद्धा पाढा बघणार आहोत, तोही गुणाकार पद्धतीने. 3 गुणिले 1 म्हणजेच 3 1 वेळा घेतलेला आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे 3. 3 एके 3. पुढील संख्या आहे 3 गुणिले 2. 3 जे आहेत ते 2 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आलेले आहे 6. 3 दुणे 6. 3 गुणिले 3. 3 जे आहेत ते 3 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आहे 9. 3 त्रिक 9. 3 गुणिले 4. 3 जे आहेत ते 4 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आहे 12. 3 चोक 12. 3 गुणिले 5. 3 जे आहेत ते 5 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आहे 15. 3 पाचे 15. 3 गुणिले 6. 3 जे आहेत ते 6 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आहे 18. 3 6 18. 3 गुणिले 7. 3 जे आहेत ते 7 वेळा घेतले आहेत आणि त्याचे उत्तर आहे 21. म्हणजेच 3 7 20 आणि 1 म्हणजेच 21. 3 गुणिले 8. 3 जे आहेत ते 8 वेळा घेतले आहेत. म्हणजेच त्याचे उत्तर आहे 24. 3 8 24 म्हणजेच 20 आणि 4. 3 गुणिले 9. त्याचे उत्तर आहे 27. 3 9 27 म्हणजेच 20 आणि 7. 3 10 30 म्हणजे 3 जे आहेत ते 10 वेळा घेतलेले आहेत. त्याचे उत्तर आहे 30. म्हणजेच 3 10 30. तर बाळांनो, आता आपण गुणाकाराची पूर्वतयारी तर शिकलेलो आहोत आणि गुणाकार पद्धतीने पाढे कसे तयार करायचे हेही आपण शिकलेलो आहोत. आपण बेचा आणि 3चा पाढा तर तयार केलेलाच आहे. तर तुम्ही आता काय करायचं आहे, तर या पुढील जे पाढे आहेत ते तुम्ही गुणाकार पद्धतीने तयार करायचे आहेत आणि गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते चिन्ह तुम्ही लक्षात ठेवून त्या प्रकारे तुम्ही पाढे तयार करायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.